नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर। सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे। आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे। इथे असं समजा माझा ड्रीम कंप्लीट झाल्यासारखं झालेलं आहे ही चेअर आल्यामुळे, कारण ही चेअर मला खूप दिवसाची पाहिजे होती, जसा तो लॅम्प पाहिजे होता आणि ही चेअर मी फायनली ऑर्डर केली आणि मला मिळाली सुद्धा। आणि आज मी याला अनबॉक्स केली ना, त्यावेळेला मला असं वाटलं की अरे यार माझं ड्रीम कंप्लीट झालं। खूप दिवसाची मी याची वाट बघत होती की केव्हा हे पार्सल मला रिसीव होते आणि केव्हा मी याला अनबॉक्स करते। फायनली याला अनबॉक्स केलेलं आहे आणि इतकी सुंदर, इतकी छान आणि इतकी मस्त रिसीव झालेली आहे। ॲमेझॉनवरून बोलवलेली आहे, पॅकिंग मस्त होती आणि छानपैकी पॅक करून आलेली होती। आता मी पॅकिंग म्हणजे ही जी पॉलिथिन आहे ही अनरॅप करते आणि मग तुम्हाला याचं फायनल लुक दाखवते। इतकी सुंदर आहे, इतकी हेवी आणि इतकी मोठी आहे। मेन म्हणजे याचं जे लाकूड आहे ते आहे सागवानचं, आणि सागवानचं लाकूड तर तुम्हाला माहितीच आहे। सागवानचं लाकूड हे काळोखाळ टिकणारं आहे आणि सागवानच्या लाकडाची खासियतच अशी असते की हे आपल्या पिढीने पिढी टिकते, म्हणून या सागवानच्या लाकडाचे मी हे घेतले होते। आणि सागवानचं लाकूड म्हटल्यानंतर तर महाग असणारच, महाग तर आहेच, पण मला पाहिजे होते तर मी हे मागवून घेतले आणि खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता। आणि ही पूर्ण थीमला मॅच झाली, पण यार थोडं हे झालं की यार याची जी साईज आहे ना, त्या साईजमुळे पूर्ण जागा घेरली। म्हणजे मला याचंच म्हणजे इतक्या दिवसाची मी याची वाट बघत होती, म्हटलं ही चेअर आली की ही याला सेट करेल आणि मग तुम्हाला रूम दाखवेल की फायनल लुक याचा कसा दिसत आहे। पण यार चेअरचं असं झालेलं आहे की याची साईज म्हणजे समजा याला जर मी रूममध्ये ठेवलं या चेअरला तर माझा पूर्ण रूमच पॅक होऊन जात आहे। तर तुम्ही मला सांगा आता यार चेअरला मी कुठे ठेवू आणि कसं ॲडजस्ट करू। मी बोलवून तर घेतली, पण ॲडजस्ट करायला म्हणजे तुम्ही सजेस्ट करा मला। आणि हो, इथे ब्रेड पकोडे बनवत होते। ब्रेड पकोड्याची शॉर्टमध्ये रेसिपी तुम्ही आधीच बघितलेली आहे, पण मी आता परत तुम्हाला सांगते। ज्यांनी नसेल बघितली त्यांच्यासाठी बेसन घेतलं, बेसन चाळून घेतलं, त्यानंतर मग ब्रेड होते, हे सँडविच ब्रेड। तर म्हटलं आता ब्रेड पकोडा बनवते याचा, तर त्याच्यामुळे बेसनामध्ये जे मसाले टाकायचे आहे ते मसाले टाकले, मीठ टाकलं आणि बस हा ब्रेड पकोडा बनवून घेतला। आणि सोडा थोडं कमी टाकायला पाहिजे, थोडा जास्त पडला होता, पण नसेल जरी तुम्हाला टाकायचा तरी चालते। थोडं तेल टाका गरम गरम मस्त, आणि त्यांनीच मस्त छान पकोडे फुगतील। पण काही हरकत नाही, एवढं जास्त तेल पण नव्हतं पकडलं, पण मला असं वाटलं की सोडा आणखी थोडा कमी टाकला असताना तर मी चाललं असतं, म्हणून मग तुम्हाला सजेशन देते की सोडा टाकूच नका एकतर, आणि जर टाकला तर थोडा कमी टाका, एकदमच काय म्हणतात त्याला, चुटकीभर। तर बस इथे ब्रेड पकोडे रेडी आहेत, या तुम्ही सुद्धा खायला, आणि आम्ही तर खाणारच आहोत। आणि हो, आजचा जो ब्लॉग आहे थोडा मिक्स आहे, म्हणजे 2-3 दिवसाचा आहे आणि थोडा जुना पण आहे। हाँ इथे बस, उन्हात नको बसू। क्या बोल रही थी, पेट भी मत बैठना का। हाँ उधर ऐसे में इधर नहीं बैठती क्या। हाँ हाँ, इसलिए मेरे को तड़का लगता है। हाँ तो इसीलिए तो मैं बोल रही थी तुझे कि यहाँ वहाँ पर धूप है ना, यहाँ पे बैठ। पैर भी जल रहे थे, मैं बाहर खड़ी थी। इतना जल्दी इतना लेट क्यों हो रहा। अच्छा, अभी तबीयत ठीक है तेरी? थोड़ी सी ठीक है। अच्छा, खाना खाएगी तो अभी ठीक हो जाएगी। मेरी माँ बोली कब मेरे बच्चे तो बीमार है, मेरे पापा भी बीमार था, तो मेरे पापा घर पे जाते हैं, मैं हमारी मम्मी मेरे भाई और चुन्ने को आते बंगाल। ही मुलगी तुम्हाला आठवत असेल, जर तुम्ही आधीचे व्लॉग बघितले असतील तर। या मुलीला मी छान छान कपडे दिले होते, मागच्या वेळेला आली होती तर तिचा भाऊ आणि ती आली होती, आणि छान कपडे देऊन मी त्यांना जेवू पण घातलं होतं। ही आज परत आली तर मी हिला परत जेवायला दिलं, पण हिच्या अंगातले कपडे बघा, ही परत असेच घाण कपडे घालून आलेली आहे। किती सारे मी हिला छान छान कपडे दिले होते, पण ती स्वतःच बोलते की आम्हाला गंदे कपडे घालूनच भीक मिळते, तशी भीक मिळत नाही, म्हणून आम्ही असे कपडे घालतो। यावरून मला असं वाटते की आपण कोणाला गरजू म्हणून देतो, पण ते त्याचा व्यवस्थित फायदा घेत नाही, ते तसेच राहतात। 11:45 ते 11 वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहोत, म्हणजे पोहोचलेलो आहोत, राजकमलला पोहोचलो आईस्क्रीम खाण्यासाठी। ऍक्च्युली अद्विकला खायची होती आईस्क्रीम, अद्विकला आणि माहीला आईस्क्रीम खायची होती, आणि तो ऐकतच नव्हता। मला आताच खायची आहे, आताच खायची आहे, म्हटलं उद्याला जाऊ आपण, नाही आताच खायची आहे, म्हटलं चला। मग आम्ही निघालेलो आणि इथे वाट बघत आहोत निकिताची। निकिता ऑलरेडी मार्केटलाच होती, तर म्हटलं तिला पण बोलवून घेते आणि तिला पण म्हणजे आम्ही सोबतच खाऊ। तर ती येत आहे एका जागेवरून, आणि आता ती आल्यानंतर मग आम्ही इथे आईस्क्रीम खाऊ। इथे आहे एक आईस्क्रीम पार्लर,
कोणतं आहे तर हे तर इथे आईस्क्रीम खाणार आहोत. काहीच नाही, छान दिसत आहेस तू, छान दिसत आहे अगं, छान दिसत आहे बघा. छान दिसत नाहीये का? हॉटी हॉटी एकदम. चला मग, चल इथेच चालायचं होतं का तुला? मग कुठे मग कुठे चालायचंय सांग मला. बरं तुम्ही बघू नका तिला. हा मी हात लावून दिलेला आहे. सांग चांगलं असेल तर जाऊया. अगं मग घेऊन ना लवकर. चल मग कुठे जायचंय सांग मला लवकर. तिथेच आहे का आपल्या रघुवीरच्या समोर? ही माहीत आहे. मी चॉकोबार पण घेतला. आजी 2 कमाल. ही कोणतं आहे ग? डबल चॉकलेट होतं कोणतं तरी. बसा मग आतमध्ये लवकर. जो भी अच्छा दिखा इसने ले लिया. लावली का गाडी? चल मग आपण. नाही कांचू थांबलो, अबे वेळ होईल ना आपल्याला. नाही काही नाही होत ना ग. मग चालते का तुझ्या घराजवळच? चल मग आधी खाऊन घ्यायचं. हा चल. याच्यात जमा करा सगळ्यांनी कचरा मग फेकू. सर्वांचा विचार होता दुसरीकडे आईस्क्रीम खायला जायचं, पण म्हटलं चला इथेच घेऊन घे, कारण मग खूप लेट झालेलं होतं आणि घरी पण जायचं होतं मुलांना घेऊन, म्हणून मग इथेच आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि ही असे चोकोबार वगैरे घेतले होते. आणि मुलांना थोडं बाहेर काढलं ना, म्हणजे यावेळेला असं तर मुलांचं मूडसुद्धा फ्रेश होते आणि आपल्याला सुद्धा चांगलं वाटते की चला त्यांच्या चेहऱ्यावर हसू बघून. तर म्हणून मग थोडंफार मुलांना बाहेर आणते आणि थोडं एन्जॉय करते. लहान मुलांसोबत जर लहान मुलांसारखं राहिलं ना तर ते पण आपल्यासोबत खुश राहतात. आणि मग निकिता वगैरेला पण बोलवून घेते कधी कधी जर ती बाहेर असली किंवा मग तिला वेळ असला तर. आणि हो, निकिताबद्दल सुद्धा कॉमेंट येत होते की ती काय करतात. ती इंजिनियर आहे, ती जॉब करते. नेक्स्ट डे इथे माझं एक पार्सल मला रिसीव्ह झालं होतं, तर म्हणून म्हटलं चला तुमच्यासमोर याला अनबॉक्स करते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते की याच्यामध्ये काय आहे. कधी कधी ना असे अनबॉक्सिंगचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करून मला पण सॅटिस्फॅक्शन मिळते आणि काय होते की तुम्हाला पण हेल्प मिळते, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. कारण कसं आहे, जशी मी आहे तसेच माझे सबस्क्रायबर्स किंवा मग माझे व्ह्यूवर्स आहेत, त्यांनासुद्धा ऑर्गनाईज वगैरे करायला खूप आवडते आणि त्यांनासुद्धा असं घर छान ठेवायला, किचन छान ठेवायला आवडते. म्हणून मग म्हटलं चला हे कंटेनर्स मी मागवले होते, तर कंटेनर्सचं तुमच्यासोबत शेअर करते की कसे आहेत काय आहेत. तर हे कंटेनर्स खूप छान वाटले मला, म्हणजे याला खालीन अशी ग्रिप पण दिलेली आहे, म्हणजे हे स्लिप होत नाही, अँटी स्किड आहे. तर म्हणून मग हे क्लीन केले सर्व आणि याच्यामध्ये छानपैकी सर्व डाळी किंवा जे पण मला भरायचं होतं ते सर्व भरून ठेवलं. आणि कोणतंही पार्सल आलं तुमचं, कोणतंही काही आलं ना तर पहिल्यांदा क्लीन करा, कारण आपल्याला माहिती नसतं किती दिवसाचं ते पडलेलं असते, तसं म्हणजे ते व्यवस्थित असते की नाही असते. तसंच त्याच्यामध्ये अन्नधान्य टाकू नका. आपलं क्लीन केल्यानंतर आपण मस्त ते टाकायला रेडी होऊन जातं त्याच्यामध्ये. आणि मीच असे किती जणांचे व्हिडिओज बघितले की ते अनबॉक्स करतात आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये भरून टाकतात, म्हणजे त्याचं फक्त सील ओपन करतात, म्हणजे ते काय म्हणतात त्याला, पॉलिथिन वगैरे ओपन करतात आणि आपल्यासमोरच त्याच्यामध्ये भरून सुद्धा टाकतात जे पण भरायचं आहे ते. अरे तुम्ही दाखवत आहात तर तुम्हाला हे तर विचार करायला पाहिजे की आपण जर म्हणजे तुम्ही व्हिडिओसाठी माहिती नाही का बरं दाखवता की असं काय. तर पण आपण कोणतीही गोष्ट आल्यानंतर पहिल्यांदा धुवायला पाहिजे आणि नंतरच मग त्यामध्ये काहीही भरायचं आहे ते भरायला पाहिजे. आता इथे कंटेनर्स धुवून झालेले आहेत माझ्या आणि अशा प्रकारे दिसत आहे. याला आता मी मस्त पुसून काढते कोरड्या कपड्याने आणि याच्यामध्ये धान्य वगैरे भरून ठेवते आणि मस्त माझी जी व्हर्टिकल ट्रॉली आहे ती ऑर्गनाईज करते. व्हर्टिकल ट्रॉल्यांमध्ये थोडे वेगवेगळ्या प्रकारचे कंटेनर्स होते, म्हणून म्हटलं चला हे एकसारखे कंटेनर्स मागवते आणि त्याला ऑर्गनाईज करते व्यवस्थित. आता हे अशा प्रकारे दिसत आहे माझे डाळ, तांदूळ आणि मोठे म्हणजे काय म्हणतात त्याला बासमती तांदूळ, याच्यामध्ये वळ्या, रवा आणि ही कुरड्या वगैरे हे सर्व याच्यामध्ये ठेवलेलं आहे, नमकीन वगैरे. आणि कसं दिसत आहे ही ट्रॉली म्हणजे सध्या आता सांगाल मला. चला सर्व कामं आटोपले, स्किन केअर केलं आणि आता म्हटलं चला रेस्ट करते, तर त्याआधी तुमच्यासोबत बोलून घेते थोडंफार. हा व्हिडिओ थोडा म्हणजे 2 किंवा 3 दिवसाचा एकत्र झालेला आहे, तर प्लीज ॲडजस्ट करून घ्याल. कारण काय होतं की कधी कधी शूट करणं होत नाही, कधी कधी कोणत्या दिवशी थोडंफार शूट करणं होते, तर असं मिळून मिक्स झालेला आहे हा ब्लॉग. तर ॲडजस्ट करा. त्याला आजचा ब्लॉग खूप छोटा झालेला आहे, पण नसल्यापेक्षा असलेलं बरं ना, म्हणून. आणि तुम्हाला पण मिस करते, त्याच्यामुळे म्हटलं चला छोटासा का होईना ब्लॉग तुमच्यासाठी शेअर करून देते. तर चला मग इथेच या ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि हो, मी जोपर्यंत लाईक करायला म्हणत नाही, मी म्हटल्यानंतर सुद्धा तुम्ही लाईक नाही करत, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओला बनवायला आणि तुमच्या एका लाईकमुळे मोटिवेट होतो आम्ही, त्यामुळे आणखी छान छान व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करू शकतो. त्यामुळे प्लीज लाईक करत जा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. चला मग, बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.